ठिकाणी सेवानिवृत्त नायब तहसीलदारमध्ये आपण या ठिकाणी अनेक वर्ष काम केलं, आपल्याला अनेक वर्ष कामाचा अनुभव आहे. तर काय सांगाल, एकंदर कशी परिस्थिती आहे आणि हे सर्व जो गोंधळ कारभार चालला यात काय बदल होऊ शकतो का? हा बदल होऊ शकतो, कारण आता सर्वे अँड सेटलमेंट 1926 ला झालं. त्यानंतर दर 30 वर्षांनी त्याचं रिव्हिजन होणं गरजेचं होतं आणि ते शासनाने न करता 100 वर्ष झाली तरी आजही ते रेकॉर्ड तसंच आहे. दुसरी गोष्ट, सर्वे नंबर जे असतात जुने ते किमान 65 एकराच्या वरचे होते. मग त्याला जायला बैलगाडीचे रस्ते होते आणि ते रस्ते हे सार्वजनिक होते. म्हणजे दर 2 सर्वे नंबरच्या मध्ये 22 फुटाचं अंतर आहे. ते कुठेही मोजणी खात्याने ठेवलं नाही. आणि ते जे येतात आणि नवीन प्रकार ज्यांनी जो पाडलेला आहे का वहिवाटीप्रमाणे मोजणी करून देणे, हा हे कुठल्याही कायद्यात नाही, कुठल्याच कायद्यात नाही. त्यामुळे अशा ज्या केसेस आहेत ते स्वतःच त्यांनी रिव्हिजन मध्ये घेऊन ज्यांनी त्या केसेस केलेल्या आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी याच्याप्रमाणे मी मागणी करतो. अशा पद्धतीचे आंदोलन झाले, आता शांती स्वरूपात तसं आंदोलन चाललंय. तर काय वाटतं, एकंदर शासनाला याचा काय फरक पडेल का? शासनाला फरक पडेल ना, कारण आज जर सॅटेलाइटची मोजणी केली ना ती सुद्धा करेक्ट दाखवते. मग या वहिवाटीप्रमाणे मोजणी जे करतात ते कशाच्या आधारे करतात? ज्यांनी केलेले आहेत, ज्या अधिकाऱ्यांनी ते केलेले आहेत आणि त्यांना ज्यांनी पाठीशी घातलेले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल शासनाने करावे, नाही तरी संघटना यापुढे गुन्हे दाखल करेल. एकंदर सर्व भूमी अभिलेख विभागाची ही बनवा-बनवी या ठिकाणी उघड करण्याचा या सर्व कृती समितीचा प्रयत्न होता आणि या सर्व कृती समितीच्या माध्यमातून या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते. तर पाहूया यांना किती यश येते आणि या पुढील काळात भूमी अभिलेख विभागामध्ये काही फरक होतोय का ते.